नमस्कार, मी रविकांत कुंभार, कंपोस्ट मंडळ, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आवाज मनुष्यच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज 1 मे 2026. तर पुढील आठवड्यात वातावरण कसं राहील त्या संदर्भात थोडासा अंदाज देणार आहे. तर महाराष्ट्रात आणखीन 3-4 दिवस वातावरण स्थिर राहू शकतो. तर काही भागात स्थानिक हलका सरी पडू शकतात असा एक अंदाज, स्थानिक पाऊस निर्माण होऊ शकतो असा एक अंदाज आहे. त्यानंतर 6 आणि 7 तारखेनंतर महाराष्ट्रात वातावरण थोडंसं बदलायला सुरुवात होऊ शकतो आणि 7, 8 आणि 9 तारखेला काही जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होऊ शकतो. ते जिल्हे असेल लातूर असेल, धाराशिव असेल आणि इकडं खालचं आपलं सोलापूर जिल्ह्यात 8 ते 9 तारखेदरम्यान या भागात पावसाला सुरुवात होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर पाहायला गेलं तर 6 ते 9 जून दरम्यान वातावरणात थोडंसं आपल्या सोलापूर जिल्ह्यात बदल दिसायला चालू होईल. त्या काही भागात वादळी वारे असेल, मेघगर्जनासह त्या भागात पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर आपण सध्या सांगायला गेलं तर मान्सून भारतामध्ये कधी दाखल होईल त्या संदर्भात थोडासा अंदाज येतो. अंदमान निकोबार बेटपाशी जे प्रशांत महासागराकडून वारे मलेशिया, थायलंड वरून येतात आणि तर अटलांटिक महासागरावरून हिंदी महासागरावरून बंगालच्या उपसागरात ज्यावेळी मान्सून सक्रिय होतो ते तारीख असेल 22 मे ते 27 मे दरम्यान अंदमान निकोबार बेटपाशी मान्सून सक्रिय होईल. त्या भागात काळे ढग दिसू शकतात असा एक अंदाज आहे. त्या भागात जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर आपण पाहायला गेलं तर त्या भागात 2 शाखा पडू शकतात. एक अरबी समुद्राच्या काही भागात व्यापून जाऊ शकतो, तर दुसरा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊ शकतात. त्या भागात जोरदार ते एंट्री करू शकतो. तर केरळच्या भागात त्याला दाखल होण्यासाठी 2 जून ते 5 जून दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो असा एक अंदाज आहे. परत एकदा सांगतो, 2 जून ते 5 जून दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो. त्या भागात मुसळधार पावसाला सुरुवात होईल. वादळी वारा आणि मेघगर्जना करत विजाही जास्त पडू शकतात असा एक अंदाज आहे. त्यानंतर तो कर्नाटकच्या काही भागात त्याला जाण्यासाठी आणखीन 1-2 दिवस लागू शकतो. मंगळूर असेल, उडुपी, मैसूर, बेंगळूर या भागात त्याला सक्रिय होण्यासाठी फक्त 2 दिवस लागू शकतो. म्हणजे 6 ते 7 जून दरम्यान कर्नाटकच्या काही भागात मान्सून सक्रिय होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर आपण गोवा असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, पालघर असेल आणि ठाणे, मुंबई म्हणजे पश्चिम घाट, कोल्हापूरचा काही भाग, साताऱ्याचा काही भाग आणि पुण्याच्या काही भागात तो 10 ते 12 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊ शकतो असा एक अंदाज आहे. परत एकदा सांगतो, महाराष्ट्रात 10 ते 12 जून दरम्यान मान्सून सक्रिय होऊ शकतो. शेतकऱ्यांपर्यंत सटीक आणि अचूक अंदाज देण्याचा प्रयत्न करणार. गेल्या वर्षी ही अंदाज अगदी तंतोतंत जुळत होते. याही वर्षी अंदाज अगदी तंतोतंत जुळू शकतात असा एक अंदाज आहे. तर नेमकं सांगायचं झालं तर ज्यावेळी मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होतात त्यावेळी भारतामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. या वर्षी मात्र कुठल्याही भागात म्हणजे कमी दाबाचे पट्टे नाहीत. फक्त कर्नाटक आणि तमिळनाडू आणि महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये थोडस तुरळक ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण होत आहे असल्याचा एक अंदाज आहे. तर वरचं राजस्थान भागामध्ये तुरळक ठिकाणी त्याही भागात कमी दाबाचे पट्टे निर्माण होत असल्याचा एक अंदाज आहे. तर नॉर्थ ईस्ट भागात, संपूर्ण नॉर्थ ईस्ट भागात मात्र कमी दाबाचे पट्टे अत्यंत जास्त प्रमाणात आहेत. त्या भागात मात्र ज्यावेळी मान्सून सक्रिय होईल त्या भागात मात्र जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर महाराष्ट्रात 10 ते 12 जून ज्यावेळी मान्सून सक्रिय होईल तर खालचा भाग असेल सोलापूर, लातूर, धाराशिव आणि या पट्ट्यामध्ये सातारा असेल, कोल्हापूरच्या या पट्ट्यामध्ये मान्सून 14 जूनच्या आसपास सोलापूर जिल्ह्यात मान्सून दाखल होऊ शकतो असा एक अंदाज आहे. 4 ते 5 दिवस मान्सून सक्रिय झाल्यावर या भागात पाऊस पडेल आणि नंतर पाऊस आणखी खंड पडू शकतो असा एक अंदाज आहे. तर आपण पाहायला गेलं तर आणखीन ते वरचे जिल्हे आहेत नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर याही भागात, अकोला, अमरावती या भागात 3-4 दिवस लागू शकतो मान्सून सक्रिय व्हायला. त्याही भागात मान्सून सक्रिय होऊ शकतो. 20 जूनच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून
सक्रिय होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर आपण पाहायला गेलं तर याही वर्षी थोडस मान्सून 4 ते 5 दिवस लेट करून येऊ शकतो. तर काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो, तर काही भागात हलके पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. जुलै महिन्यात काही भागात म्हणजे 12 जुलै नंतर काही भागात पाऊस थोडस वाढू शकतो असा एक अंदाज आहे. तर ऑगस्टच्या पहिला दुसऱ्या आठवड्यात थोडस पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर आपण पाहायला गेलं तर या जूनच्या पहिल्या महिन्यात मात्र पाऊस कमी राहू शकतो असा एक अंदाज आहे. तर कोकण किनारपट्टी आहे आणि पश्चिम घाटचा पश्चिम भाग आहे, त्या भागात मात्र पाऊस जोरदार मुसळधार पाऊस पडू शकतो. म्हणजे 15 जून ते जुलै संपूर्ण महिना म्हटलं तरी हरकत नाही, त्या भागात काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो असा एक अंदाज. संपूर्ण 1.5 महिन्यापर्यंत त्या नदी असेल, गोदावरी नदी असेल, भीमा नदीला ही महापूर येऊ शकतो असा एक अंदाज आहे जुलै महिन्यात. तर आपण पाहायला गेलं तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तर कोरडे वारे येऊ शकतात असा एक अंदाज आहे. ज्यावेळी मान्सून त्या भागात जोरदार एंट्री करत असतो, या भागात मात्र फक्त कोरडे वारे राहू शकतात. जुलैच्या काही आठवडे झाले तर सोलापूर जिल्ह्यात थोडस समाधानकारक पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. लातूर आणि धाराशिव मात्र या भागात थोडस चांगला पाऊस याही वर्षी राहू शकतो. नळदूर भागामध्ये या वर्षी चांगला पाऊस पडू शकतो असा एक अंदाज आहे. तर अक्कलकोटच्या ही काही भागामध्ये या वर्षी चांगला पाऊस राहू शकतो असा एक अंदाज आहे. तर फक्त पाहायला गेलं तर 10 ते 12 जून आपल्या महाराष्ट्रात मान्सून दाखल होऊ शकतो असा एक अंदाज आहे. मान्सूनला पूरक वातावरण ज्यावेळी भारतामध्ये कमी दाबाची पट्टी निर्माण होतील, त्याच वेळी मान्सून आपल्या भागात जोरदार एंट्री करू शकतो. या वर्षी पाहायला गेलं तर 18 मेच्या आसपास कमी दाबाची पट्टी निर्माण होऊ शकतात असा एक अंदाज आहे. त्यामुळे मान्सून थोडस मागे सरकू शकतो असा एक अंदाज आहे. 4 ते 5 दिवस मान्सून लेट होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर जूनच्या पहिल्या महिन्यात महाराष्ट्रात थोडस पावसाचा जोर कमी राहू शकतो असा एक अंदाज आहे. तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रकारे आणि समाधानकारक पाऊस पडू शकतो असा एक अंदाज आहे. तो फक्त ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राहू शकतो असा एक अंदाज आहे. धन्यवाद.